महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार भिगवण येथील धान्य बाजार आडतदार आणि व्यापारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुविधा मिळत नसल्याचे कारण पुढे करून अचानक बंद केल्याने शेतकरी वर्गाचे मोठे हाल झाले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव यांनी आडतदार आणि व्यापाऱ्यांची समजूत घालण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरलाय। यामुळे अगोदरच विविध कारणाने अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यावर वाहतुकीचा खर्च अंगावर पडल्याची शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तुमचं जे मार्केट आहे ती तिकडे शिफ्ट करायचं आणि खाली हेच मार्केट शिफ्ट करायचं। कशाचं लायसन तुमचा एक आम्हाला लायसन म्हणून पुरावा म्हणून आम्हाला द्या। आम्ही तर काम आम्ही चर्चा करतो जी काय नियमानुसार असेल त्या गोष्टी सगळे तयार आहेत, लायसन बाळायला सगळे तयार आहेत। फक्त एवढे आमच्या का थांबलाय तुम्ही? काम का करा नाही? काय काय झालं? कशामुळे काय बसलाय असं निवांत? आता इथं थांबवलंय कामासाठी आम्ही काय त्याला आता कुणी थांबवले? इथं व्यापाऱ्यांनी थांबवले। कशामुळे? आम्हाला काय त्याचं कारण माहिती। तुम्हाला काय सांगितलं? उतरून घेऊ नका, फक्त एवढं सांगितलं। काय सांगितलं तुम्हाला? उतरून घेऊ नका म्हणून सांगितलंय। म्हणजे कसं इथे यायच्या आधी सगळं बंदच होतं। आम्ही यायच्या आधी कुठल्याच हमालाने विस्तारलं नव्हतं, काय नव्हतं। त्याच्यामुळे आम्ही पण आपलं गप्प उभा हमालांनी पण कुठल्या उतरलं नाही, मग आम्ही पण नाही कुठल्या उतरलं। उतरा नुकसान लय होईल। उतरलं पाऊस आल्यावर काय करणार? तुमच्या मागण्या काय काय आहेत प्रामुख्याने? शेड बांधून द्यावं मार्केट शेड, बस शेडच पाहिजे आम्हाला। शेतकऱ्याच्या मालाची त्यांनी सोय करावी। शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा माल शेतकरी घरी भिजून देत नाही आणि आपण चिखलात कसं एक एक दाणा गोळा करून हिथं सगळं भिजा वाटवलं त्याचं वाळवलेला माल भिजायचं। ते भले व्यापारी घेतला असो शेतकऱ्याने लावा जागत असो, शेतकऱ्याच्या मालाचे नुकसान होऊ नये एवढी सगळ्यात प्रामुख्याने पूर्वकल्पना कशी काय द्यायला पाहिजे होती ना? अचानक शेतकऱ्याच्या अडून नाही शेतकऱ्यांना मार्केट पूर्वक अगोदर पहिल्यापासून दिलेलं आहे, अचानक केलेलं नाही सगळे। मागच्या बाजार मागच्या वेळेस जेव्हा माल भिजले होते त्यावेळेस मार्केटला आम्ही ग्रुपवर सांगितलेलं आहे की अशा इथं नुकसान प्रचंड होते, प्रत्येकच होते। आता भाडं कोणी द्यायचं शेतकऱ्यांना? भाडं कोणी द्यायचं? साहेब सांगतील ना, भाडं कोणी द्यायचं? तर माल रात्री कळीला सुद्धा आम्ही आलो नसतो माल घेऊन। मग शेतकऱ्याचं नुकसान आहे ह्यामध्ये आता। माल कधी आण नका अशी आग्रहाची विनंती माझी सगळ्यांना। त्यांनी काल सांगा पाहिजे होतं आधी, रात्री सकाळी माल आणू नका। आम्ही माल आणलाच नसता, आयुष्यात तोंड नसतं बेकवांचं बघितलं तिथून मोर तरी। ती असली प्रथा आहे होय। आज 80 रुपयांनी पैसे भरायच्यात, आता 80 आणि न्यायला बी 80, म्हणजे डबल येईल। ह्यात फायदा झाला वाहनवाल्यांचा, शेतकरी भराडला, जीव जाऊन मारला। आतापर्यंत प्रत्येक कमीत कमी 5 ते 7 सगळ्या सभापतींनी आम्हाला हे सांगितलं। ऐका ना, 2 मिनिटं तुमचं ऐकलं आता आमचं ऐका ना। एक मिनिट तुमचं आम्ही ऐकलं आता तुम्ही आमचं ऐका ना। प्रत्येक वेळेला आतापर्यंत आम्हाला फक्त आश्वासन आतापर्यंत जेवढे आले त्यांनी सांगितलं की इथनं पुढं आता मागचा मला काही विचारू नका, मी स्वतः आलोय ना आता मी करतो। या प्रत्येक डायरेक्टरनी प्रत्येक आम्हाला कधी इंदापूर मार्केट कमिटीमध्ये एकदाही व्यापारी प्रतिनिधित्व दिलं गेलेलं नाही। आमचा कुठलाही प्रश्न तिथं मांडला गेलेला नाही आणि आता ही प्रश्न सगळा झाला तर आता तुम्ही म्हणताय की आम्हाला थोडा वेळ द्या। म्हणजे प्रत्येक वेळेला असंच होतं ना साहेब, ही फक्त बोलवणीच होती आमची, असं होतच नाही। मोलानी साहेबांनी आम्हाला सांगितलं की मागच्या ऐकून घ्या ना, ह्याच्या अगोदरचं बोर्ड ह्या प्लॅन आम्ही मंजुरीला दिलेला आहे, त्याची पणकडनं मंजुरी आणली एवढं आहे। यातले निम्मे व्यापारी बघा घरातले जुने कपडे घालून आलेत आज, म्हणजे दर बाजारी तसे येतात। कारण परिस्थिती अशी आहे की दिवसभर धुळीत काम करायचं, एक जण सुद्धा व्यवस्थित ह्याच्यात येत नाही। इथं 20-20 वर्षापासून डांबरीकरणाची मागणी करतोय आम्ही, ते तर राहिलंच बाजूला। पण आज
शेतकऱ्याच्या मालाची सुद्धा व्यवस्था व्हायला नाही पावसा पाण्याच्या ह्याच्यामध्ये. शेडला परवानगी नाही आम्हाला. किती वर्ष झालं भाऊसाहेब आम्ही मला सांगा, अख्खा बाजारात पाणी साचते, ह्याला 3 वर्ष झालं. प्रत्येक वेळेला सांगतो कितीदा फोटो टाकायचे तुम्हाला. आमच्या पर्यंत खरेदीदारांचे पैसे कापून देते, मग धंदा करायचा कोणासाठी? मार्केटसाठी का शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांचे नाही तसले हाल होते. ह्याचं मार्केट लक्ष दखलच घेत नाही. आमचा कुठलाच जे काय इथं आतापर्यंत मुलांनी कितीदा सांगितले, बोला की तुम्ही जरा आम्हाला कशाला नुसतं सगळं बोलता, तुम्ही बोला ना. दर पावसाळ्यात प्रत्येक आतापर्यंत मी प्रत्येक तुम्हाला बोट सांगितलं, तुम्ही सांगा आम्ही काय काय बोलू. आता कुणीच बोलू नका, तुम्हीच सांगा. काय काय आपल्या अडचणी सभापती साहेब पहिल्यांदाच आपली मिटिंग झाली म्हणून त्यांचं समर्पण एकदा तुमचं म्हणणं बरोबर आहे, ऐकून घ्या. तुम्ही म्हणताय तुमच्यापेक्षा आम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे, विलंब होतोय विषय बरोबर आहे. 2 मिनिट आहे का फक्त? आज जी माल आलेला आहे त्याच्या अगदी लावू काढून मला नाही काय म्हणते सभापती साहेब आहे सांगता येईल. आज दुपारी बिजलो करणार काय? मागच्या वेळेस आमच्या गाडीच्या खरीददार कोण घेते त्याने देऊ द्या. मी एक पत्र दिलं आणि काल संध्याकाळी आम्हाला खरेदीदारांनी सांगितलं आम्ही काय माल घ्यायला येणार नाही, आम्ही पावसाचं वातावरण दाखवतोय, आम्ही घ्यायला येणार नाही. तिथनं पुढे काय करायचं? प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड, भिगवण. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.